पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका 6 वर्षीय चिमुरडीच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती। प्रियांशी बागडे या अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीचा यामध्ये मृत्यू झाला होता। याच प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेने रुग्णालय प्रशासनाला 24 तासांचा कडक अल्टिमेट दिला असून सर्व वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत। डॉक्टरांच्या मते लहान मुलांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तात्पुरती भूल देताना कमालीची काळजी घ्यावी लागते। यावेळी श्वसन प्रक्रियेसाठी फुफ्फुसात नळी टाकताना झालेली एक छोटीशी चूक सुद्धा रक्तस्रावामुळे जीवघेणी ठरू शकते। रुग्णालयाने मुंबई नर्सिंग होम अधिनियमातील कडक नियमांचं उल्लंघन केलं आहे का याची आता चौकशी सुरू झाली आहे। चिमुरडीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। आता या अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।